धर्मांतराचा मुद्दा सभागृहामध्ये जोरदार गाजला। सांगली धर्मांतर प्रकरणाची विधान परिषदेमध्ये जोरदार चर्चा झाली। स्वेच्छेनं धर्मांतर करण्यास मुभा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मात्र जबरदस्तीनं केलेलं धर्मांतर खपवून घेतलं जाणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं। कुठे कुठे अशा प्रकारचं प्रशिक्षण चालतंय। मी स्वतः काही जागाही त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी सांगेन। पोलिसही त्या ठिकाणी वाद होऊ नये, धार्मिक तेढ म्हणून ते विषय आपापल्या परीने हाताळतात, पण हे हाताबाहेर साहेब चालत राहिलेला आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून, कारण वेगवेगळे माध्यम आहेत, त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का? या ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे, ही आपल्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आत्ताही आपल्या BNSच्या माध्यमातून आपण काही ना काही कारवाई करू शकतो, पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती। त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे। लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही निर्णय करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।